नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शिवपूर्वकालीन भारत या पाठातील शेवटचा घटक अभ्यासणार आहोत, मुघल सत्ता. इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाहीची सत्ता संपुष्टात आली आणि तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली. मग ही मुघल सत्तेची स्थापना कशा प्रकारे झाली, या मुघल सत्तेतील राज्यकर्ते कोणकोणते होते, त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. तर चला मग आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूयात. मुघल सत्ता. इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही सत्ता संपुष्टात आली आणि बाबर याने दिल्ली या ठिकाणी मुघल सत्तेची स्थापना केली. बाबर हा आशियातील फरगना राज्याचा राजा होता. मध्य आशियातील सत्ता स्पर्धेमध्ये त्याला स्थैर्य लाभले नाही. त्याने अफगाणिस्तानातील काबूल, गझनी आणि त्याच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. अफगाणिस्तानमध्ये त्याने आपली सत्ता स्थिर केली. भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकले होते, म्हणूनच त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली. दिल्लीमध्ये इब्राहिम लोधी हा सुलतान राज्यकारभार करत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोधी हा प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोधी आणि दौलत खान लोधी यांच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाला. दौलत खानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रित केले. ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले. बाबराच्या आक्रमणास विरोध करण्याकरिता इब्राहिम लोधी सैन्य घेऊन निघाला. इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी लढाई झाली. या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. इब्राहिम लोधीच्या सैन्याचा पराभव केला. या लढाईनंतर बाबर पुढे दिल्लीकडे गेला. भारताच्या इतिहासामध्ये ही पानिपतची पहिली लढाई म्हणून ओळखली जाते. या लढाईमध्ये इब्राहिम लोधी याचा पराभव झाला आणि दिल्ली या ठिकाणी जवळजवळ 325 वर्ष जी सुलतानांची सत्ता होती, त्या सुलतानांच्या सत्तेचा शेवट झाला आणि मुघल सत्तेला सुरुवात झाली. आणि म्हणून भारताच्या इतिहासामध्ये ही पानिपतची पहिली लढाई महत्त्वाची म्हणून ओळखली जाते. पानिपतच्या लढाईनंतर बाबराला राजपुतांच्या विरोधास तोंड द्यावे लागले. मेवाडच्या राणा संगाने राजपूत राजांना एकत्र आणले. बाबर आणि राणा संगा यांच्यामध्ये खानुवा या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत राणा संग आणि त्याच्या सैन्याने पराक्रमाची शर्थ केली. तथापि याही लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी मोठी प्रभावी कामगिरी केली. राणा संगाच्या सैन्याचा पराभव झाला. अशा रीतीने राजपुतांकडून मिळालेल्या आव्हानावर मात करण्यात बाबर यशस्वी झाला. पुढे इसवी सन 1530 मध्ये बाबराचा मृत्यू झाला. बाबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायून गादीवर आला. बाबराने अफगाणांची सत्ता संपुष्टात आणलेली होती. अफगाण हे मुघलांचे विरोधक झालेले होते. बिहारमधील अफगाणांचा प्रमुख शेर खान आणि हुमायून यांच्यामध्ये चौसा या ठिकाणी लढाई झाली. शेर खानाने या लढाईत हुमायूनचा पराभव केला. बाबराने स्थापन केलेले राज्य हुमायून गमावून बसला. शेरशहाने दिल्ली येथे सूर घराण्याची सत्ता स्थापन केली. हुमायूनला पुढे 15 वर्षे राज्याविना भटकंती करावी लागली. त्यानंतर हुमायूनने अफगाणांच्याकडून दिल्ली पुन्हा जिंकून घेतली. त्यानंतर लगेचच हुमायूनचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा अकबर हा गादीवर आला. अकबराचा अफगाणांबरोबरचा संघर्ष अटळ होता. सूर घराण्यातील सुलतान मोहम्मद आदिलशाह याचा सेनापती हेमू याच्याबरोबर 1556 मध्ये अकबराची पानिपत येथे लढाई झाली, की जी लढाई पानिपतची दुसरी लढाई म्हणून ओळखली जाते. या लढाईमध्ये अकबराने हेमूच्या सैन्याचा पराभव केला. मुघलांनी निर्णायक विजय मिळवला आणि सूर घराण्याची सत्ता कायमची संपुष्टात आली. अशा प्रकारे या पानिपतच्या दुसऱ्या लढाईमध्ये अकबराने विजय मिळवला आणि मुघलांची सत्ता दृढ केली. अकबर हा एक सुजाण आणि जागरूक शासक होता. त्याने समाजातील अनिष्ट प्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. युद्धकैन्यांना गुलाम केले जाण्याची प्रथा बंद केली. यात्रा कर, जिजिया कर यांसारखे कर रद्द केले. सती, बालहत्या यांसारख्या प्रथांवर बंदी घातली. विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता दिली.
अकबराचे धार्मिक धोरण उदार व सहिष्णू होते. सर्व धर्मातील चांगली तत्त्वे एकत्र करून अकबराने दीन-ई-इलाही ही नवी व्यवस्था निर्माण केली. मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वांवर आधारित ही नवी व्यवस्था होती. हा एक विश्वधर्माचा प्रयोग होता. अकबराने दीन-ई-इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही. अकबर हा विद्याप्रेमी आणि कलाप्रेमी होता. अकबराच्या दरबारात अनेक विद्वान व्यक्ती तसेच गुणी कलाकार होते. अबुल फजल हा विद्वान पंडित व इतिहासकार होता. फैजी हा कवी व तत्त्वज्ञ होता. मुत्सद्देगिरी व चातुर्यासाठी बिरबल प्रसिद्ध होता. तानसेन हा संगीत सम्राट होता. बदायुनी हा प्रसिद्ध इतिहासकार होता. गुणग्राहकता, विशाल दृष्टी, मानवतावादी दृष्टिकोन इत्यादी गुणांमुळे अकबर हा एक महान राज्यकर्ता म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. इसवी सन 1605 मध्ये अकबराचा मृत्यू झाला. अकबराचे साम्राज्य उत्तरेला काश्मीरपासून दक्षिणेला अहमदनगरपर्यंत तर पश्चिमेला काबूल, कंदहारपासून पूर्वेला बिहार, बंगालपर्यंत पसरलेले होते. अकबराने आपले एकछत्री साम्राज्य निर्माण केले. या साम्राज्य निर्मितीमध्ये त्याला मेवाडचे राणा प्रताप, अहमदनगरची चांदबिबी आणि गोंडवनची राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे. याची माहिती आपण पुढे करून घेणार आहोत. 1. महाराणा प्रताप. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले. 2. चांदबिबी. इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरच्या हुसेन निजामशहाची कर्तबगार मुलगी चांदबिबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली. या दुहीतून चांदबिबी तिला ठार मारले गेले. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला. मात्र निजामशाहीचे पूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही. 3. राणी दुर्गावती. विदर्भचा पूर्व भाग, त्याच्या उत्तरेचा मध्य प्रदेशचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिसाचा पश्चिम भाग हा स्थूलमानाने गोंडवनचा विस्तार होय. चंदेल राजपुतांच्या घराण्यातील जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवनची राणी झाली. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवनची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा आहे. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढा देताना प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही. अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर हा बादशाह झाला. आपल्या कारकिर्दीत जहांगीराने पूर्व बंगालमध्ये सत्ता दृढ केली. त्याने पंजाबमधील कांगडा हा प्रदेश जिंकून घेतला. अकबराचे दक्षिणेतील राज्यविस्ताराचे धोरण त्याने पुढे चालू ठेवले. इसवी सन 1627 मध्ये जहांगीराचा मृत्यू झाला. जहांगीराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शहाजहान हा बादशाह झाला. शहाजहानने आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन सत्तांना आपले प्रभुत्व मान्य करण्यास भाग पाडले. त्याने आदिलशाहच्या मदतीने निजामशाहीची सत्ता संपुष्टात आणली. शहाजहान आजारी पडल्यानंतर त्याच्या मुलांमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला. त्यात औरंगजेब यशस्वी झाला. त्याने शहाजहानला कैद केले व स्वतःस बादशाह म्हणून घोषित केले. पुढे आग्र्याच्या किल्ल्यात नजरकैदेत असतानाच इसवी सन 1666 मध्ये शहाजहानचा मृत्यू झाला. इसवी सन 1658 मध्ये औरंगजेब बादशाह झाला. त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीरपासून, दक्षिणेस अहमदनगरपर्यंत आणि पश्चिमेस काबूलपासून पूर्वेस बंगालपर्यंत पसरलेले होते. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत या साम्राज्यात पूर्वेकडील आसाम, दक्षिणेकडील विजापूर व गोलकोंड्याचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भाग या प्रदेशांची भर घातली. परिणामी मुघल सत्ता जवळजवळ सर्व भारतभर पसरली. औरंगजेबाने धार्मिक असहिष्णू धोरण स्वीकारले होते. त्याच्या या धोरणाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया निर्माण झाली होती. त्याचबरोबर औरंगजेबाला आसाममधील अहोम, पंजाबमधील शीख, राजस्थानमधील राजपूत व महाराष्ट्रामधील मराठे यांच्याशी संघर्ष करावा लागलेला होता. या संघर्षाची माहिती आपण या ठिकाणी करून घेणार आहोत.
एक. अहोमांची संघर्ष. इसवी सनाच्या 13व्या शतकात शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले. तेथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले. स्थानिक लोक या लोकांना अहोम असे म्हणत. औरंगजेबाच्या काळात अहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. मुघलांनी अहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले. गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली अहोम संघटित झाले. अहोमांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. 2. शीखांची संघर्ष. शीखांचे 9वे गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. औरंगजेबाने त्यांना कैद करून 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला. त्यांच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शीखांचे गुरु झाले. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले. लढाऊ शीख तरुणांचे एक दल उभे केले, त्यास खालसा दल असे म्हणतात. आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र होते. औरंगजेबाने शीखांविरुद्ध सैन्य पाठवले. त्याच्या फौजांनी आनंदपूरवर हल्ला चढवला. त्यावेळी शीखांनी प्रखर झुंज दिली, परंतु त्यांना यश आले नाही. यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले. इसवी सन 1708 मध्ये नांदेड मुकामी त्यांच्यावर हल्ला झाला. पुढे त्यातच त्यांचे निधन झाले. 3. राजपुतांची संघर्ष. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते, मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यात जोडून घेतले. दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवले. दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड यांनी मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्धचा हा संघर्ष चालू ठेवला. 4. मराठ्यांची संघर्ष. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नांमध्ये इतर शत्रूंबरोबरच मुघलांशीही संघर्ष करावा लागला. पुढे त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब भली मोठी फौज घेऊन दख्खनमध्ये आला. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर दुसरे छत्रपती संभाजी महाराज, तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि त्यानंतर महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाबरोबर तीव्र संघर्ष केला आणि आपले स्वराज्य या स्वराज्याचे रक्षण केले. औरंगजेबाने आपल्या आयुष्यातील शेवटची 25 वर्ष या दख्खनमधील हे मराठ्यांचं स्वराज्य नष्ट करण्यामध्ये घालवली, मात्र त्याच्यामध्ये त्याला यश आलं नाही. मराठ्यांनी धैर्याने औरंगजेबाविरुद्ध संघर्ष केला. या सर्व संघर्षाची माहिती आपण पुढे करून घेणार आहोत. बाबराने मुघल सत्तेचा पाया घातला. अकबराने मुघल सत्तेचं साम्राज्यामध्ये रूपांतर केलं. जहांगीर आणि शहाजहान यांच्या काळात दक्षिणेमध्ये मुघल सत्तेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न झाले. औरंगजेबाच्या कारकिर्दीत मुघल सत्तेचा सर्वात मोठा विस्तार झाला. मात्र औरंगजेबाच्या असहिष्णु आणि संकुचित धोरणांमुळे त्याला ठिकठिकाणच्या उद्रेकांना सामोरे जावं लागले. हे उद्रेक मोडून काढताना मुघल सत्ता खिळखिळी होत गेली. इसवी सन 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता अधिकच दुर्बल झाली. अशा प्रकारे आज आपण मुघल सत्ता आणि या मुघल सत्तेतील राज्यकर्ते यांची थोडक्यात माहिती करून घेतलेली आहे. धन्यवाद.